नागपूर जिल्ह्यात आज रविवारी आणि सकाळी काल शनिवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या। पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर वर्धा रोडवरील नागपूर मध्यवर्ती कारागृहाजवळ आपली बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात टळला। दोन्ही घटनांमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तरी अद्याप कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना दिसत नाही। त्यामुळे सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले का असा सवाल विरोधक विचारत आहेत। यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यापासून थकली आहेत। त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली मजुरी शासनाने तत्परतेने देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मजुरांची अपेक्षा आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली। यावेळी खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीला भूमिका मांडली। यावेळी संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली। येत्या 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा निघेल अशी मोठी घोषणा संजय राऊत यांनी केली। कोल्हापूर शहरातील भरवर्दळीच्या शाहूपुरी येथील दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या शहा कुटुंबांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे। दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने शहा कुटुंबीय त्यांच्या 2 मुलांना शहरातील एका पाहुण्यांकडे सोडायला गेले होते। घरात कोणीही नसताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला। त्यांनी घरातील लोखंडी आणि लाकडी कपाट फोडून 10 तोडे सोन्याचे दागिने तसेच 50,000 रुपयांची रोकड चोरी केली। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर धावत्या रेल्वेतून 3 प्रवासी खाली पडले आहेत, ज्यातील 2घांचा जागीच मृत्यू झालाय असून 1 जण गंभीर आहे। हे प्रवासी दिवाळीसाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जात होते हे अद्याप स्पष्ट नाही। सध्या या घटनेची चौकशी करण्यात येत आहे। महापालिका निवडणुकीत जागा वाटपामध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आवटी यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी केली असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनीही स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे। यामुळे भाजप व महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी दबावाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे। मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्कोट सेंटर येथे आज 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। तसेच यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भोकरदन ते जालना या मुख्य रस्त्यावर डावरगाव फाट्यावर एका 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे। हा प्रकार आज रविवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आलाय। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाची पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा परमेश्वर लोखंडे याचा असल्याचे समोर आले। कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची 3 दुःखद घटना घडल्या आहेत। यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात मालचवडे येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हे दाम्पत्य त्यांच्याच शेतातील विहिरीत बुडून मृत्युमुखी पडले आहेत। सायंकाळी 5च्या ही सुमारास घडण्याची माहिती आहे। कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी CIR पोर्टलचा वापर करून तब्बल 76 चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवले आहेत। त्यामुळे मोबाईल चोरी करणाऱ्या लोकांमध्ये एक जरब बसली असून पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्याची मोठी कामगिरी बजावली आहे। त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत असून मूळ मालकांनी मोबाईल फोन परत मिळाल्याचा भरभरून आनंद व्यक्त केलाय। सध्या घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 79 वर्षीय वृद्धावर कोरोना झाल्याचे खोटे रिपोर्ट तयार करून केवळ पैसे उकळले। इतकंच नाही तर चुकीच्या उपचारांमुळे वृद्धाचा मृत्यू झाला। शिवाय अवयव तस्करीसाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे।
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून विवाहित तरुणाची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। ही घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक 1 येथे घडली। या प्रकरणी विजापूर नाक्याच्या पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाले आहेत। खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदी प्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे। 4 दिवस पुण्याबाहेर असल्याने आपण बातम्यांमधूनच या आरोपांची माहिती घेतली असल्याचे सांगितले। राजू शेट्टी आणि पुण्यातील एका नेत्याने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नव्हे तर पुणेकरांच्या मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे मोहोळ यांनी म्हटले। राज्य शासनाने 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी व न्यायाधीश वैशाली जाधव पाटील यांनी 15 ऑक्टोबरला वित्त व नियोजन विभागाला दिले आहेत। दिवाळीच्या अगदी तोंडावर शनिवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक झाली आहे। भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबाद या शहरातील हवा गुणवत्ता निर्देशकांना 300चा टप्पा ओलांडला, जो श्वसनासाठी अत्यंत वाईट श्रेणीत मोडतो। दिल्लीतही अनेक भागातील AQI शनिवारी खराब स्थितीत राहिला। बनावट विमा दावा सादर करून भारतीय विमा महामंडळ कडून 72 लाख रुपयांचा विमा मिळवला। तसेच एका तरुणाची हत्या केल्याप्रकरणी आग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विमा कंपनीच्या कायदेशीर व्यवस्थापकाने सिहानी गेट पोलीस ठाण्यात वडील आणि मुलासह 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आपल्या मुलाच्या नावावरील विम्याचे पैसे मिळवण्यासाठी या वडिलांनी आपल्या मुलाला मृत दाखवत विमा कंपनीची फसवणूक केली। गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आग्रामध्ये ही घटना घडली होती। दिल्लीतील नबी करीम परिसरात शनिवारी रात्री घडलेला एक प्रकार भयावह डबल मर्डर ठरला आहे। एका गर्भवती महिलेची तिच्या पूर्वीच्या लिव्ह इन पार्टनरने निर्घृण हत्या केली आणि काही क्षणातच तिच्या पतीच्या हातून त्या मारेकराचाही अंत झाला। या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी भाजपसोबत युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी मांडली। इतरांनी याआधी केलेल्या चुका पुन्हा करण्याचा आपल्याला हेतू नाही, असेही त्यांनी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने आधी भाजपसोबत केलेल्या युतीच्या संदर्भात स्पष्ट केले। मध्य प्रदेशात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेने स्वतःच्या दीरालाच हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महिलेने आपल्या दीराला एका मैत्रिणीशी भेट घडवून देण्याचा बहाणा करत मुरेनाहून ग्वालियरला बोलावले, जिथे त्याच्यावर खोटे लैंगिक छळाचे आरोप लावून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। गेल्या 1 महिन्यापासून आफ्रिकेतील मोरोक्को देशामध्ये सरकार विरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत। तरुणाईच्या या आंदोलनाचा फटका देशातील 1 डझनहून अधिक मोठ्या शहरांना बसला आहे। भ्रष्टाचार, नोकऱ्यांची कमतरता, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आणि सरकारची उधळपट्टी या विरोधात जेनझी रस्त्यावर उतरून सरकारला हलवून सोडले आहे। हे आंदोलन पुन्हा जोर पकडणार आहे। दक्षिण आफ्रिकेतील मोझाम्बिक देशात बेहिरा बंदराजवळ बोट उलटून भीषण अपघात झाला। एका टँकरवरील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया केली जात असताना लॉन्च उलटून झालेल्या अपघातात 14 भारतीय खलाशांपैकी 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत। ही घटना स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी घडली। भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेला दुजोरा दिला असून बचाव कार्य सुरू आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख पुतिन यांनी अलास्का येथील चर्चा यशस्वी झाल्यानंतर युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी हंगेरीत भेट होणार आहे। पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांना युद्ध गुन्हेगार ठरवून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे। त्यामुळे हंगेरीमध्ये पोहोचताच त्यांना अटक होणार असल्याची चर्चा आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध चिथावणीखोर विधान केले आहे। कालुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीत कॅडेट्सना संबोधित करताना मुनीर यांनी भारताला धमकी दिली की जरी छोटीशी चूकही केली तर पाकिस्तान अपेक्षेपेक्षा लवकर प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक मोठा दावा केला आहे। अमेरिकेकडे एक विश्वसनीय अहवाल आला असून त्या अहवालानुसार हमास गाझा पट्टीत नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे। मात्र जर असं झालं तर हे पाऊल युद्धविरामाचं उल्लंघन करणारं ठरेल, असं अमेरिकेने म्हटलं आहे।
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थिर करिअर देणारे आणि शेतीत नवे तंत्रज्ञान आणणारे कृषी शिक्षण विद्यार्थ्यांच्या पसंतीतून मागे पडत असून यंदा सुमारे 3000 जागा रिक्त राहिल्या आहेत। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने नव्याने सुरू झालेली 8 महाविद्यालये बंद पडण्याची शक्यता आहे। दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश किंचित वाढल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होते। राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये तब्बल 24,804 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आता उर्वरित 20,363 जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे। सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोफत वायफायचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय। या सणासुदीच्या काळात जेव्हा लोक मॉल्स, विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा कॅफे सारख्या ठिकाणी जास्त वेळ घालवतात तेव्हा सायबर ठगांची क्रियाशीलताही वाढते। अशा परिस्थितीत थोडीशी निष्काळजीपणा आपली पर्सनल माहिती किंवा बँक तपशील धोक्यात आणू शकते। बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे। तिचे एक विधान वादाचे कारण बनले आहे। काजोलने तिच्या शो मध्ये कलाकार हे 9 to 5 जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतात असे विधान केले होते। काजोलने हे विधान तिच्या चॅट शो टू मच विथ काजोल अँड ट्विंकलच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये केले, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन पाहुणे म्हणून आले होते। भारताचा पहिल्या सामन्यात पराभव झाला आणि त्यांच्यासाठी अशी एक वाईट बातमी आली आहे की आता जर एक जरी सामना त्यांनी गमवावा तर त्यांना थेट मालिका गमवावी लागू शकते। आता फक्त एक पराभव भारताला मालिकेमधून बाहेर काढू शकतो। पहिल्या सामन्यात भारतीय संघ जसा खेळला ते पाहता त्याची देहबोली सर्व काही सांगून जात आहे। त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना जिंकणे भारतासाठी कठीण दिसत आहे। त्यामुळे भारताला जर 23 ऑक्टोबरला होणारा सामना जर गमावला तर त्यांना मालिका गमवावी लागणार आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।